मी मेल्यानंतर माझी बायको थोडी वळणार, बॉम्ब घालणार, माझी पोरं बॉम्ब घालणार, मला आंघोळीला बाहेर काढणार, मेल्यावर गरम पाण्यानं आंघोळ घालणार. अगोदर 1.5 महिना आंघोळ नव्हती मला, गुळचिड्या घालत्या माझ्या अंगाला, पण मेल्यावर गरम पाण्यानं आंघोळ, माझ्या कपडाला ठोकळा चिटकवणार, मला नवे कपडे घालणार, माझा पोऱ्या मडकं हातात धरून मला रस्ता दाखवणार. बाबा तुम्ही माझ्या माग माग या. माझी बायको पदर मोकळा करणार, सुटले बाई, लय रांगड होतं ग, सुटले बाई. आणि भाऊबंद लगेच कपडे फेकून खांदा देणार. आनंद झाला ना. आणि एक अवलाद गेली, मला सरणावर ठुलं, भाऊबंदांनी बदला घेतला, माया उराव लाकडं ठुली, लाकडं ठुली. मी पेटत नव्हतं, टायर वापरले, तसं पेटलो नाही, मिठाची गोण ओतली, आग लावली, घरी आले, पिठलं खाल्लं, ज्याच्या त्याच्या घरी गेले. आता मला सांगा, लय निवांत ऐका कीर्तन, माझं शरीर गेलं का त्यांनी नेऊन झाडलं? तुमचं तर डोकंच बंद झालं. त्यांनी नेऊन झाडलं, मी चांगला पडेल होतो ना अंगणात, माझी काही तक्रार नव्हती. म्हणजे पहिला प्रश्न असा आहे, शरीर जात नाही. हे दहाव्याचं प्रवचन करणारे कोणी असले तर नीट ऐका. उगत नदीवर येडेवानी लोक नादी लावीत बसू नका, काही बरळू नका नदीवर. शरीर कधी माणसाचं जात नाही. म्हणून तर गाय पुरावी लागते, बैल पुरावा लागतो का? त्यांचं शरीर जात नाही. कुत्रं मेलं, माणसं म्हणतात वड्याला टाका, मांजर मेलं वड्याला टाका, गाय मेली शेतकरी म्हणतो पुरा, बैल मेला पुरा, त्याचं शरीर जात नाही. आजपासून परत असं बरळायचं नाही. आता दुसरा प्रश्न सुरू झाला, शरीर जात नाही तर मग देह जातो. आता उत्तर थोडं खिचकट आहे पण फिट आहे. शरीर जात नाही, मिटला विषय. आता राहिलं देह. देह ऐका, माणसाला 4 देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. हा जो देह आहे हा स्थूल आहे, याची आग होणार आहे, म्हणजे राख होणार आहे. पण याच्या आतलं जे आहे ते येतही नाही आणि जातही नाही, म्हणजे देह जात नाही. 2 मुद्दे झाले बरं का. शरीर जात नाही, तुम्ही काहीच बोला ना, शरीर जात नाही, देहही जात नाही. मग आता तुमचं उत्तर काय राहिलं शिल्लक? आत्मा. शरीर जात नाही, देह जात नाही. आता तुम्ही काय, यांनी काय उत्तर दिले? आत्मा. महिला मंडळ इकडे लक्ष द्या. हांडा घ्या, हांडा 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 पाण्यानं भरा आणि हांडा वट्यावर ठेवा. सूर्याची किरण हांड्यात पडली, सूर्य केवढा आहे? अरे हांड्या एवढा. आता ते पाणी बादलीत होता, बादली एवढा. ते हौदात होता, हौदा एवढा. मग सूर्य एक का अनेक? तुमचं डोकं काम देतंय का? सूर्य हांड्यातही आहे, सूर्य हौदातही आहे आणि सूर्य पाणी बादलीतही आहे. मग सूर्य एक आहे का अनेक आहे? एक आहे. त्याचे प्रतिबिंब अनेक आहे. तसं आत्मा एक आहे, हे सगळे त्याचे प्रतिबिंब आहे. थोडं जड आहे समजायला, त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. महिना मंडळ किटली घ्या, किटली आणि ती दुधानं भरा. 5 लिटर दूध भरा किटलीत. भरलं. आता फक्त मला दूध उभं आहे, आडवं आहे का तिरपं आहे त्याचा आकार सांगा. करेक्ट सांगा. दूध उभं आहे, आडवं आहे का तिरपं आहे? सुधरत कमी काय म्हणतोय? किटली दुधानं भरली, दूध आडवं आहे, उभं आहे का तिरपं आहे? आडवं, उभं नाही. अगं बाई, किटलीचा जो आकार आहे तोच दुधाचा आकार आहे. आता ते दूध बाटलीत होता, आता तांब्यात होता, ते फुलपात्रात होता.
आणि ग्लासात होता, मग पान दुधाला निश्चित आकार आहे का? नाही ना. मग आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मृत्यू नाही, आत्मा येतही नाही, आत्मा जातही नाही, आत्मा येतही नाही, आत्मा जातही नाही, आत्म्याला पाणी भिजितही नाही, अग्नी जाळीतही नाही, आणि शस्त्र कापितही नाही, म्हणजे आत्मा जात नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला बधीर करून टाकलं तुम्ही. शरीरही जात नाही, शरीरही जात नाही, देहही जात नाही, तुमचा बोलतच नाही तुम्ही, आत्माही जात नाही. मग 10 मिनिटं तुम्ही लावून धरलंय, माणसाचं जात काय? उत्तर, हात माझा वर झाला चैतन्य आहे, वट हलतात चैतन्य आहे, पापणी खालीवर होते चैतन्य आहे, आणि माझ्यातलं चैतन्य गेलं का ते प्रेत आहे. म्हणून शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल आमच्या चैतन्य आहे का? एका मिनिटात फक्त हा हात इथं लावा, वाप येते का बघा. अरे लावा ना हात, येते का हवा? मग ती हवा बंद झाली, किती सोपं आहे. कायच करायचं नाही, रोज सकाळी उठले उठले आज करायचं हाय, अजून हाय. म्हणजे इथं जे चैतन्य आहे ते कसं आहे ऐका आता. 24 तासात 21,600 वेळा श्वासवास होतो, 21,600 वेळा. आणि तो श्वासवास जर कंटिन्यू चालू राहिला, कंटिन्यूच आहे, जर आहे तोपर्यंत शरीर आहे. म्हणजे शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय. आता फिट बसले तुम्ही. आता पुढचा प्रश्न थोडा अवघड आहे. तुम्ही म्हणाले पहिले 3 सुधारणं, तर पुढचा प्रश्न सोपा आहे का अवघड आहे? ऐका आता. पुढचा प्रश्न असा आहे, माणूस स्वर्गाला जातो का? 5 मिनिटं घ्या. आजारी आजारी झोपून घे. शरीर स्वर्गाला जातो का? महिला मंडळ, म्हातारी आजारी पडली म्हातारी आजारी. आपले पाहुणे इतके हलकट आहेत तुमचे माझे, आजारी पडलं तरच खायला घेऊन येत्या. अगोदर कुठं उलाटले होते का भूकंपात गेलते, पण खायचं बंद झालं का थोबाड वाशीत निघाले. कवठ, बोर, चिता, केळ. 8 वर्ष झाले म्हातारीला दात नाही, आणि तू कवठ घेऊन निघली. म्हातारीचा मेंदू बाहेर काढते का कवठानं? गेल्या तुम्ही खायला घेऊन. आणि पाया पडून सांगतो, आजारी माणसाला खायला नेऊ नका. आजारी माणसाला एक वस्तू बरोबर न्या, त्या वस्तूचं नाव आहे आधार. त्याला काय न्या? आधार. मरताना आल्या, म्हातारी आजारी पडली, बाया भेटायला आल्या, केळं बोर काही ठेवून चालल्या थोबाड वाशीत. आल्या तर आल्या शेजारच्या रिकाम्याच. शेजारच्या बायाला चला बाई शेवट तिला भेटून येऊ. शेवट आल्या, सगळ्या बाया उत्तर द्या, तुम्ही भेटायला गेलेल्या माणसाच्या कुठं बसतो? पायाजवळ. काही आकलीचा भाग आहे का नाही? डोक्याजवळ बसावं, तिला एखादा हरिपाठातलं कडवं सांगावं, देवाचं नाव घ्यायला लावा. ही दरिद्री पायाला हात लावती म्हातारीच्या. गार पडले. कोणत्या कॉलेजला होती तू? तू कॉलेजला कोणत्या होती? गार पडले. दुसरी लगेच नाकाचा शेंडा पाहती. कल्ले कल्ला. आता म्हातारीच्या साड्या लपून ठेवा आणि दागिन्याची लेवाट लावा. तिसरी लगेच कानाशी पाळी पाहती. वाकल्या बाई. आता पुरीला बोलवा. आल्या बाई पुरी, थोबाड वाशीतच आल्या. तर केळून बोरण घेऊन आल्या, आणि म्हातारीच्या पायाजवळ 7-8 बाया बसेल होत्या. पुरीला वाटलं म्हातारी मिली. पोरगी मोठ्यानं युवाळली, केळच फेकून दिली, आणि लोकांना वाटलं म्हातारी मिली. म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले आणि पुरीकडे पाहिलं, आणि म्हातारी मिली ना.
पोरगी काय म्हणली माहितीये का, माझ्या आईचा माझ्या इतका जीव मी आल्यावर सोडला. बोला ना बोला. महक पाहिलं, मला डोळे भरून पाहिलं आणि म्हातारीने जीव सोडला. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 6 महिने लेट आली असती तर म्हातारी मतदान करून गेली असती. या सगळ्या लबाड्या आहेत महाराज. या सगळ्या पप्प्याच्या आईपाशी चुलीला तंगड्या लावून मारलेल्या गप्पा. याला शेंडाही नाही उडूकही नाही. म्हातारा मिळाला, 2 वर्ष झाले, 2 म्हाताऱ्या गप्पा मारीत बसल्या. एक म्हणती माझ्या लहाण्याचा लहान आहे ना, लहाण्याचा लहान दिखतो त्याच्या आज्यासारखा आहे. त्याच्या आज्या जेवढे गुण होते, बोला ना बोला, ते त्याच्यात तेवढे त्याच्यात आहे. आता त्याच्या आज्यातले गुण तू सोडून गावातल्या बायांना काय माहिती. हा, आणि मला तर असं वाटतं बाई नक्की त्याचा आजा परत आला. तुझ्या काचानं गेला तो येईलच का आला मला. हे काहीच नाही, याच्यासाठी केला होता स्वर्गात नाही गेलो बरं का आपण. प्रश्न थोडे किचकट आहेत पण इथपर्यंत आलोय. आता प्रश्न असा झालाय, हे जन्म बिन्म काही नाही. आता प्रश्न असा आहे, मार्मिक प्रश्न आहे, माणसं स्वर्गाला जातात का, असा प्रश्न होता. आता सरळ उत्तर सांगतो, तुम्हाला पटलं तर हा म्हणा. स्वर्ग, नरक आणि वैकुंठ हे माझ्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं काय मत आहे पहा. माझं स्पष्ट मत आहे, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तरफाडून मरा हा नरक आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे. बस हे स्वर्ग बिर्ग ते तुमचं तुम्ही वर गेल्यावर पहा. जर अनुभव आला तर मला फोन करून सांगा. पण ते ह्या लबाडे आपल्यात बसत नाही. सरळ आहे, सरळ. हा चांगलं जगा हा स्वर्ग आहे. तुम्हाला कोण सांगितलं काय वर कोणाला जायचंय, वर गेलाय कोण, कोणची गाठ झाली वर. महाराज बाह्य रंगाने जगू नका रे. आज कोट्याधीश लोक आहेत महाराज, कोट्याधीश. कुत्रे बिस्किट खातात, पण लोक फक्त वरून कडक आहेत, आतून सगळ्यात खतरनाक आहेत. बोला तुमचं काय मत आहे. फक्त कडक टोप्या वर घालायच्या, पांढरी केस काळी करायची, मिश्या बिश्या काढायच्या, बारीतले ब्रँड प्यायचे आणि लोकांना कर्ज काढून श्रीमंती दाखवायची. महाराज एक कुटुंब भाग्यवान आहे, एवढं वडिलांचं श्राद्ध केलंय. नाही तर अशा खोल्यांमध्ये काही म्हातारे आहेत महाराज. खोली जर उघडली उलट्या होत्यात, इतक्या घाणीत बाप आहेत. नाहीये बाथरूम त्या म्हाताऱ्याच्या खोलीत आहे. सुनबाई डोकून पाहत नाही. त्याची 40 एकर जमीन हे नालायक वापरतात
आणि म्हाताऱ्याच्या अंगाला किडे पडलेत असे म्हातारे आहेत. 4 JCB आहे दारा पुढं. तुमचं तर डोकंच बंद झालं. बाहेर इतकं थाट आहे. महाराज काही म्हणा, अजून गरीबाच्या घरात म्हाताऱ्यांबद्दल आदर आहे. आदर आहे. जाऊ द्या, म्हातारा कामाचा नाहीये, हे कामाचा नाहीये, पण आदर आहे. तुमचं काय मत आहे? महिला मंडळ आता उगाच बायांना सगळे अधिकार आलेत, पैसा झालाय त्यांच्याकडं, काही बोलता येत नाही. नाही तर महिला मंडळ अक्षरशः तुम्हाला सांगतो, नातीला जर पाहुणे आले महाराज तर आजीला शेतात पाठवणारी लोक आहेत. सांगा महिला मंडळ, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. कोणत्या नाती आजीला वाईट वाटेल? आजीला वाटलं माझ्या नातीचं वाईट व्हावं? बोला बरं तुम्ही. स्वप्नात वाटेल का एवढं सांगा. इकडे लक्ष द्या. स्वर्गात वाटेल? वाटेल? अरे आजी नातीला पाहुणे आले तर लोक आजीला शेतात पाठवतात का? आजी पाहुण्यांमध्ये नको. अरे तिला जेवण नकोय, नकोय तिला जेवण. ते भज्याला आग लाव, तुझ्या पुरणपोळी पेटून दे. तिनं तो पोरगा आलेला पाहिला ना तर माझ्या पुरीचं नातीचं कल्याण झालं याचा तिला आनंद आहे. आणि आज आपल्या तुमच्या माझ्या घरात महाराज कुत्र्यापेक्षा खालची वागणूक म्हाताऱ्या माणसांना आहे. तुमचं काय मत आहे बोला. कुत्र्याच्या पाठीवरून तरी लोक हात फिरवतात. कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरून त्याला साखळीला धरतात आणि फिरवतात. पण ईश्वरासारखे बाप कोपऱ्यात मेले महाराज, मेले. कीर्तनात बसलेले 50 म्हातारे आहेत माया पुढं, यांना फेकून भाकरी असे 50 शेती इथं आत्ता. आणि त्यांच्या सुना बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. त्यांची पोरं गावाचा कारभार सांभाळतात. एक वाक्य सांगू तुम्हाला. ज्या माणसाने आईबापाचा तळतळाट घेतला तो माणूस आयुष्यात सुखी झाला अशी विश्वात घटना घडली नाही. आज आपल्याकडं आईबापांचे एवढे हाल आहेत. मला तुमच्या पाया पडून सांगतो म्हाताऱ्या माणसांच्या. आता मी तुमच्या मुलासारखं आहे, मला तळतळायला लावू नका. पण मरण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही गाड्या घेतल्या, बंगले बांधले, सगळं केलं, तुम्ही स्वतःची मरायची तयारी केली नाही. हे सगळ्यात मोठं वाईट केलं तुम्ही तुमची तयारी काय केली? अरे तुम्ही जर एखादी एकादशी केली असती, एखादी वारी केली असती, एखाद्या दिंडीला पंगत दिली असती तर त्या पुण्यावर तुम्ही जगले असते. पण तुम्ही बांध कुरू कुरू जमीन वाढवल्या, आकडे टाकू टाकू मुठरी चालवल्या, उपरण्या खाली हात घालू घालू म्हशी इकल्या, चिंगळ्या खाली घालू घालू गोहण्या टाचल्या आणि लबाड्या करून मागची अवलाद श्रीमंत केली. सत्तर वर्षात तुम्ही पसायदान पाठ केलं नाही. 70 वर्षात पसायदान पाठ केलं नाही. 70 वर्षात कधी हरिपाठ पाठ केला नाही. अरे 70 वर्षात तू कधी देवळात जाऊन भजनाला बसलाच नाही. काय केलं तू आयुष्यात? काय केलं? महाराज 5 रत्न जे मिळाले ते रत्न मिळालेले सुद्धा कळले नाहीत. जेव्हा रत्न मिळाले होते रावणाला 5 आणि ते 5 रत्न रावण मंदोदरीला दाखवायला गेला. त्या मंदोदरीनं ते उचकलं भांड तर त्याच्यात एक 6 महिन्याचं बाळ दिसलं होतं. 6 त्या रत्नात, 5 रत्नामध्ये. हा रावण तिला मारायला निघला होता, त्या पुरीला. याच्यातल्या बायकोने सांगितलं स्त्री हत्या घडेल. ते नेऊन पिटी टाकली
ती पेटी सापडली आणि तीच पोरगी सीता होती. प्रारब्ध राहते मला. आणि रावणाचा नाश कोणाकून झाला बोला ना आता. ते रत्नाची पेटी घेतली, तिच्या 6 महिन्याचं बाळ होतं, ते बाळ हा मारायला निघला होता तिला, ते पाण्यात सोडून दिलं, ती जमिनीत पुरून ठेवली, ती राजा जनकाला सापडली, जनकानं तिला मोठं केलं. तिच्या दारात जे धनुष्य होतं ते धनुष्य ज्याने आणलं होतं, धनुष्य आणलं होतं, ते धनुष्य परशुरामानं आणलं होतं. परशुरामाला ते धनुष्य मिळालं होतं. परशुरामानं ते धनुष्य सीतेच्या अंगणात ठेवलं आणि जनकाच्या घरात जेवायला बसले. जनकाच्या घरात सीता मोठी होत असताना त्या सीतेनं ते धनुष्य वाकवलं आणि तेव्हा परशुरामाने सांगितलं होतं राजा जनकाला, माझं धनुष्य ज्याने खेळायला घेतलं, जो माझं धनुष्य उचलेल त्यालाच तुझी पोरगी दे. विश्वामित्राचा आपला परशुरामाचा आशीर्वाद होता म्हणून सीतेला रान मिळाला. आणि लहानपणी रावण मारायला निघाला होता. आणि रावण कोणाला मारायला निघाला होता लहानपणी? सीतेला. ती सीता बायको कोणाची झाली? रामाची. परशुरामाचं धनुष्य रामाने मोडल्यानंतर लग्न जेव्हा झालं तर भाग्य पहा कसं राहतंय. 4 मुली 4 भावांना दिल्या जनकानं आणि 4ही पुरींचे लग्न करून दिले. पण माझ्या धनुष्याचे तुकडे कोणी केले हे पाहिला परशुराम आलता आणि त्याने वऱ्हाड अडवलं. वऱ्हाड सीतेचं लग्न झालं आणि वऱ्हाड अडवलं. परशुरामासमोर रामचंद्र उभे राहिले तर परशुरामाला किंमत कळली. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. त्या भावार्थ आता रामायणात लई प्रकार आहेत, पण नाथबाबाच्या भावार्थामध्ये 7 कांड आहेत. त्यातली ही बालकांडातली 17व्या अध्यायातली कथा आहे. लहानपणी मुलीला मारायला निघलेला रावण शेवटी तिला पळून आणूनच मेला. मग तुम्ही पाप करता कोणासाठी हा प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला. पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं तुम्ही, मिसळ पाव खाऊन दिवस काढणारी माणसं तुम्ही पोरांसाठी एवढी इस्टेट कमावता, स्वतःच्यासाठी तुम्ही काय केलं? मेथी व दिवशी मेथी लवकर यावा म्हणून त्याच्यावर दिवशी फवारतात आणि ती मेथी सप्त्याच्या पंक्तीला देतात. आणि हे माळकरी बावळ तर लिंबू पिळून मेथी आणतात. अरे तुम्हाला आखली आहे काही? फवारणारे सुद्धा 2 जण इथंच बसले. अरे कुणासाठी पाप करता? एक वाक्य सांगू, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. केले कर्म झाले तिची भोग आले, केले कर्म झाले तिची भोग आले, केले कर्म झाले तिची भोग आले, केले कर्म झाले तिची भोग आले. उपदले मेले ऐसे किती, उपदले मेले ऐसे किती, स्वर्गाला जातात का? वाक्य परत तेच ऐका.
सगळ्याला माफी आहे. लहानपणी पेटीत सापडलेल्या मुलीला मारायला निघालेला रावण शेवटी तिच्याच हाताने जवळजवळ तिच्याच हाताने मेला. याचं उत्तर आहे कर्म. आता पुढे ऐका. रस्त्यानं जात असताना दगडाला पाय लागला तर आईलेचा उद्धार झाला. आईलेचा उद्धार होण्याच्या अगोदर आईलेचा इतिहास विश्वामित्रांना रामचंद्रांना सांगावा लागला. आता आईल्याची झाली होती ती कर्मानं झाली होती आणि आईल्याची झालती ती साधूच्या शापानं झालती. पण त्या दगडाच्या पुढे पाय ठेवू किंवा नको हे रामचंद्रांनी पहिलं विश्वामित्रांना विचारलं आणि मग पाय टाकला. का? मोठ्याचा सल्ला घेतल्यावर संसार बर्बाद होत नाही. नाही तर रामाकडे एवढी ताकद होती दगड उडून दिला असता दगडातून बाई. पण नाही, मोठ्याची आज्ञा जर घेतली, लक्ष्मणाकडे पाहिलं आणि गेलं. मोठ्याची जर आज्ञा घेतली, रणातले सगळे गेले. रावणाच्या 10 तोंडातून रक्त आलं. रावणाच्या 10 तोंडातून रक्त आलं. धनुष्य पडलं. रावणाचे हाल व्हायचे ते झाले. जे सीताफळ न्यायला आलते ते तिथून सगळे गायब झाले. सीतेची नजर रामचंद्रांवर पडली आणि सीतेनं प्रार्थनाच केली, माझा नवरा आता कोण व्हावा. पण रामचंद्र जेव्हा खुर्चीवरून उठले तेव्हा पहिले विश्वामित्राच्या पाया पडले आणि लक्ष्मणाकडे नजर टाकली आणि मग सीतेचं धनुष्य उचलायला गेले.